मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत परभणी विभागाअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 1 वर्षाच्या अप्रेंटिस भरतीच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवारांना जे आहे 2 पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. एक आहे ऑनलाईन पद्धत आणि एक आहे ऑफलाईन पद्धत. तर ऑनलाईन पद्धतीसाठी तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. दिनांक 13 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026च्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे. यामध्ये अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती तुम्हाला तुमच्या ट्रेडनुसार अप्लाय करणे सुद्धा गरजेचं राहणार आहे. आता समजा तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलं, त्यानंतर तुम्हाला एक विहित नमुन्यातील छापील अर्ज सुद्धा भरून द्यायचा आहे. यामध्ये विहित नमुन्यातील छापील अर्जाची जी काही किंमत आहे ती ₹590 राहणार आहे. जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असाल तर तुम्हाला ₹295 इतकं शुल्क आकारलं जाईल. आता हे शुल्क जे आहे तुम्हाला संबंधित विभागीय कार्यालय गंगाखेड रोड येथे जे आहे रोख स्वरूपात म्हणजे कॅशमध्ये तुम्हाला पे करायचं आहे. उमेदवारांनी जे काही ऑनलाईन अर्ज सादर करतात तर त्यावेळेस जे आहे त्यांचं प्रोफाईल 100% पूर्ण असलं पाहिजे. तर 13 ऑगस्ट ते 21 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही यामध्ये अप्लाय करू शकता. यामध्ये जेव्हा तुम्ही ऑफलाईन अर्ज सादर कराल तर त्यावेळेस तुम्हाला तुमची जी काही शैक्षणिक पात्रता आहे, जसे की 10वी आणि ITIची मार्कशीट आहे, जन्मतारखेचा दाखला असेल किंवा मागासवर्गीय असल्यास जे काही तुमचा जातीचा दाखला असेल, त्यानंतर ITI ट्रेडची मार्कशीट्स असेल, हे सर्व कागदपत्र तुम्हाला तेथे संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं राहणार आहे. जर समजा तुम्ही पदवीधर असाल किंवा पदविकाधारक म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा झाला असाल मेकॅनिक किंवा ऑटोमोबाईल या ट्रेडमध्ये, तर तुम्ही यामध्ये सेपरेट एक मार्कशीट तुमची जोडू शकता. ते हे जे 2 ट्रेडचे उमेदवार आहे म्हणजे या ब्रांचेसचे उमेदवार आहे, हे सुद्धा यामध्ये अप्लाय करू शकतात. जे काही विहित केलेली शैक्षणिक पात्रतेची जी काही सर्व वर्षाच्या गुणपत्रिका आहे, त्या जर तुम्ही अर्जासोबत जोडल्या नाही, तर तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असं त्यांनी इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं आहे, की जो काही फॉर्म आहे, तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. त्यामध्ये कुठलीही खाडाखोड करायची नाही. व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला जो काही ऑफलाईन फॉर्म आहे, तो भरणे गरजेचं राहणार आहे. त्यानंतर जे आहे आणखी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर येथे त्याची बद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर येथे जे आहे शिकाऊ उमेदवाराची जी काही निवड आहे ही 1 वर्षाच्या कालावधीसाठी राहणार आहे. विहित नमुन्यातील जो काही अर्ज आहे हा विभागीय कार्यालय गंगाखेड रोड, राज्य परिवहन परभणी या ठिकाणी जे आहे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर 21 ऑगस्टपर्यंत हा अर्ज तुम्ही भरून देऊ शकता. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्ज करणे गरजेचं राहणार आहे. तसेच सर्व जे काही झेरॉक्स प्रती आहे कागदपत्राच्या, त्या तुम्हाला तेथे अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे. आता कोणकोणत्या जागा आहेत तर ते बघू शकता. मोटर मेकॅनिक व्हेकल या ट्रेडच्या 30 जागा आहे. शीट मेटल वर्करच्या 11 जागा आहे. इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या 12 जागा आहे. पेंटरच्या 4 जागा आहे. डिझेल मेकॅनिक व्हेकलच्या 22 जागा आहे. वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकलच्या 6 आणि मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनरच्या 3 तसेच कारपेंटरच्या 2 व्हेकन्सीज आहे. यामध्ये उमेदवाराचं जे वय आहे हे कमीत कमी 14 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. जास्तीत जास्त 33 वर्ष असलं पाहिजे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवाराचं जे काही वय आहे हे कॅल्क्युलेट करण्यात आलेलं आहे. शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता 10वी पास तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असला पाहिजे. काही ट्रेडसाठी म्हणजे जे काही मोटर मेकॅनिक व्हेकल ट्रेड आहे त्या ट्रेडमध्ये जे आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा झालेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात. तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो, आज 13 ऑगस्ट रोजीच हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पब्लिश करत आहे. तर सध्या तरी याचे लिंक्स जे आहे या ॲक्टिव्ह झालेल्या नाही आहे. तर संबंधित जे काही प्रशासनाचे कोणी जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी जे काही अपॉर्च्युनिटीज आहे या ॲक्टिव्ह करायच्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा अडचण जाणार नाही. आणि एखादा विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असेल तर संबंधित कार्यालयात जर तुम्ही ऑफलाईन अर्ज सादर करण्यास जात असाल तर त्यांना इन्फॉर्म करा की जे काही अप्लाय लिंक्स आहेत त्या अजूनपर्यंत ॲक्टिव्ह करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे जे आहे तुम्ही तिथे फॉर्म भरू शकत नाही. तर लवकरात लवकर त्या संबंधित विभागाला यासाठीच्या लिंक्स ॲक्टिव्ह करायला सांगा मित्रांनो.
आणि जर तुम्हाला फॉर्म भरून पाहिजे असलं तर काही अडचण जात असेल तर त्यासाठी आपली पेड सर्व्हिस अवेलेबल आहे फॉर्म भरून देण्याची. तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम किंवा टेलिग्रामला या संदर्भात मेसेज करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. खाली डिस्क्रिप्शनला जाहिरातीची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तसं आपला लिंक उपलब्ध झाल्यानंतर तिथेच तुम्हाला आपला लिंकसुद्धा प्रोव्हाइड करून दिली जाईल. तर भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.